अपयश. हो, अपयश. अनेकांना वाटतं की इथे सगळं संपलं. पण खरं सांगू, ही तर एक संधी असते, काहीतरी नवीन शिकायची, स्वतःला जरा जास्त ओळखायची आणि एका नव्या दिशेने पाऊल टाकायची. आणि कोणीही याला अपवाद नाहीये. कारण जिथे प्रयत्न आहेत तिथे अपयशाची शक्यता ही असणारच, नाही का? मग ते शाळेतले कमी मार्क असोत, कामात झालेलं नुकसान असो किंवा एखाद्या नात्यात आलेला दुरावा. अपयश फक्त एकच गोष्ट सिद्ध करतं, की आपण काहीतरी मिळवण्यासाठी धडपडतोय. आणि खरी गंमत इथेच आहे. बघा, अपयश येणं कदाचित आपल्या हातात नसेल, पण त्या अपयशानंतर काय करायचं हा निर्णय 100% आपला असतो. आपण त्यातून शिकून पुढे जाणार की तिथेच थांबणार हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. तेव्हा आपल्यासमोर 2 रस्ते येतात. एक म्हणजे भीतीचा, जो आपल्याला अपयशाच्या भीतीत अडकवून ठेवतो, आपली प्रगतीच थांबवतो. आणि दुसरा मार्ग आहे शिकण्याचा. हा मार्ग आपल्याला सांगतो की अपयश ही एक पायरी आहे, जी आपल्याला सुधारणा करून यशाच्या दिशेने घेऊन जाते. म्हणूनच अपयश ही फक्त एक घटना नाहीये, तो एक शिक्षक आहे. तो आपल्याला संयम शिकवतो, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो. आणि ही पहिली परीक्षा आपल्याला आतून इतकं मजबूत बनवते की आपण आयुष्यातल्या पुढच्या म्हणजे भावनिक आव्हानांसाठी तयार होतो. तर मग आता वळूया आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्याकडे, जिथे आपण अपयशातून शिकलेला तो संयम आणि आत्मविश्वास मानवी संबंधांच्या गुंतागुंतीच्या जगात तपासला जातो. आणि हे एक असं आव्हान आहे जिथे आपल्या सहनशीलतेची आणि समजूतदारपणाची खरी कसोटी लागते. कारण एक गोष्ट तर खरी आहे, आपण सगळ्यांनाच खुश नाही ठेवू शकत. आई-वडील, मित्र, जोडीदार, कुठलंही नातं घ्या, तिथे अपेक्षा आणि गैरसमज हे असणारच. कधी आपल्या बोलण्याने कुणीतरी दुखावतं, तर कधी दुसऱ्यांच्या वागण्याने आपल्याला त्रास होतो. हे टाळता येत नाही, हे वास्तव आहे. पण याच संघर्षातून आपण 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकतो. एक, आपण कठीण परिस्थितीत धीर धरायला शिकतो. दुसरं, स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोलायला शिकतो. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, इतरांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःचं महत्त्व विसरत नाही. आणि खरं तर ही एक खूप मोठी आणि हो कधीकधी वेदनादायी शिकवण असते. कोणतं नातं जपण्यासाठी प्रयत्न करायचे आणि कोणतं नातं सोडून देण्यातच शहाणपणा आहे, हे समजणं म्हणजे भावनिकदृष्ट्या खरं मोठं होणं. बरं, आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात गहन आव्हानाकडे. म्हणजे अपयश आणि नातेसंबंध यातून ताकद मिळवल्यानंतरही एक सत्य असं आहे जे या सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि ते आव्हान म्हणजे बदलाला स्वीकारणं. आयुष्य कधीच एका जागी थांबत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी कायम राहत नाहीत. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, जबाबदाऱ्या बदलतात. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपल्या आयुष्यालाही लागू होतोच. खरं तर बदल हा एकमेव असा घटक आहे जो कधीच बदलत नाही. आपल्यापैकी अनेकांनी असे अनपेक्षित बदल अनुभवले असतील, नाही का? एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणं, नोकरी सुटणं किंवा अचानक एखादी नवीन जबाबदारी अंगावर येणं. आपण कितीही प्लॅनिंग केलं तरी अशा गोष्टी घडतातच. आणि त्या आपल्याला आठवण करून देतात की आयुष्य किती अनिश्चित आहे. आणि इथेच स्वीकार या शब्दाचा अर्थ महत्त्वाचा ठरतो. स्वीकार म्हणजे हार मानणं अजिबात नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाला आहे तसं मान्य करणं आणि ही पुढे जाण्यासाठीची पहिली पायरी आहे. याशिवाय आपण भूतकाळातच अडकून राहतो. आणि हेच या तिसऱ्या परीक्षेचं सार आहे. जो माणूस परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून पुढे जातो ना, तो वादळातील स्थिर उभं राहणारं झाड बनतो. खरी मानसिक ताकद बदलाशी लढण्यात नाही, तर त्याला स्वीकारण्यात आहे.